नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. सध्या देशात एनडीए आणि इंडिया या दोन आघाड्या कार्यरत आहेत. यापैकी एनडीए केंद्र सरकारमध्ये मजबूतीने विराजमान आहे. अनेक राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे. त्यात काही ठिकाणी भारतीय जनता पार्टी दुय्यम स्थितीत असली तरी त्यांचे महत्त्व नाकारता येणार नाही. तिकडे इंडिया आघाडी जी कालपर्यंत भक्कम वाटत होती, त्यात अरविंद केजरीवाल यांचा आप, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलचा ताप आणि उत्तर प्रदेशच्या अखिलेशचा प्रताप काय करू शकतो याचा विचार केल्याशिवाय काही पर्याय उरलेला नाही. इंडिया आघाडीतील या तीन पक्षांनी समजा जर काँग्रेसशी पंगा घेणे ठरवले तर भारतीय जनता पक्षाचे निशाण दुमदुमून उंच फडकेल यात शंका नाही. भारतीय जनता पक्षाला कोणे एकेकाळी उत्तर प्रदेशात मायावतींच्या बहुजन समाजवादी पार्टीचा चांगलाच आसरा होता. आता बसपा घसरत घसरत एवढी घसरली आहे की त्यांच्या मतदारांचा आकडा 40% उरलेला नाही. आजच्या घडीला इंडियातील हे तीन प्रमुख पक्ष शिवाय शरद पवार आणि इतर काही सत्ताधारी अदानीचे चरण चुंबन करीत आहेत. बांगलादेशला होणारा अदानीच्या विजेचा पुरवठा पश्चिम बंगालमधून जातो. इतरही अनेक आमिषे ममताबाईंसमोर अदानी यांनी ठेवली असावीत. पुढच्या महिन्यात होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला जिंकायचे असेल तर आता दिल्लीतही चांगलाच मजबूत झालेला काँग्रेस पक्ष पूर्वीसारखा उरलेला नाही. तिकडे उत्तर प्रदेशात अखिलेशचे काका राम गोपाल यादव यांनी काँग्रेसशी पंगा घेण्याचे ठरवलेले दिसते आहे आणि इतर 2-3 लहान पक्ष अशा सर्वांच्या खासदारांची संख्या जवळजवळ 110 आहे. इंडिया आघाडीतील 238 खासदारांपैकी हे 110 खासदार काढल्यावर काँग्रेसचे 100 आणि तामिळनाडूचे स्टॅलिन, झारखंड मुक्ती मोर्चा अशा सारख्या पक्षांच्या खासदारांची संख्या मिळून जवळपास 128 होते. केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने म्हटल्याप्रमाणे इंडिया आघाडीतून काँग्रेस पक्षाला बाद केले तर या आघाडीची बर्बादी निश्चित आहे. आता या प्रकारची वक्तव्ये काँग्रेस आणि आप दिल्लीमध्ये करत आहेत. आपचे दिल्लीतील नेते आणि काँग्रेसचेही दिल्लीतील नेते परस्परांना लाथा मारण्यात दंग आहेत. या दोघांच्या लढाईत भारतीय जनता पक्षाचे फावणार असे दिसते आहे. एकूणच आता सध्याच्या सत्ताधारी केंद्र सरकारला इंडिया आघाडीत फूट पाडणे अत्यावश्यक आहे. यासाठी अदानी नावाचा जो सांड सध्या मोकाट सुटलेला आहे तो कधी कोणाला गुंजारेल, कधी कुणाला लालूच देईल, कधी कुणाची काडी करेल, म्हणजेच कधी काय होईल हे कोणालाही सांगता यायचे नाही. आजच्या घडीला काँग्रेस जवळ मुस्लिम मतांचा मोठा कोटा आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील मुसलमान नेत्यांनी अखिलेश यादवला काँग्रेसशी पंगा घेऊ नका असे स्पष्ट सुनावले होते. याशिवाय दलित समाजातील मोठा वर्ग काँग्रेस सोबत आहे. हे सर्व मिळून 30 ते 32% मतदार होतात. याशिवाय काँग्रेसची परंपरागत मते आणि इंडिया आघाडीतील पक्षांची मते यांची बेरीज केली तर एनडीएची वजाबाकी निश्चित आहे. पण आपल्या सारख्यांनी हे मनाची मांडी कितीही खाल्ली तरी आपल्या देशातील विरोधी पक्षात जन्मात कधीच एकोपा राहिलेला नाही. यापूर्वी याचा फायदा काँग्रेसने उचलला. आता भारतीय जनता पक्षाला त्याचा भरघोस लाभ मिळत आहे. आताच्या घडीला भारतीय जनता पक्षाने आपली आर्थिक समृद्धी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात पंचतारांकित कार्यालय तसेच तालुक्यासह छोट्या छोट्या गावांमध्येही भारतीय जनता पक्षाने अत्यंत हुशारीने आपला झेंडा रोवलेला दिसतो. भाजपला काही जागा कमी असल्या तरी नाराज होऊन इंडिया आघाडीतील कोणत्याही पक्षाला बाहेर पडता येणार नाही अशी स्थिती आहे. एकूणच अदानीच्या जाळ्यात इंडियातील घटक पक्षांचे किती नेते आणि त्यांचे पक्ष सापडतात याचा शोध घेतला तर आज अदानीशाही आपल्या लोकशाहीच्या रक्षणासाठी अक्षरशः जीवाचे रान करणार आहे. तिकडे निवडणूक आयोगाचा आशीर्वाद आणि गरीब जनतेला केंद्र आणि राज्य सरकारकडून भरभरून मिळणारी मदत याचा फायदा एनडीएला मिळणारच आहे. अशा सर्व गुंतागुंतीच्या प्रयोगात आज तरी एनडीएचे पारडे जड दिसते. त्यात शहासारख्या हरहुन्नरी चाणक्य, मोदींसारख्या वक्ता दहसहस्रेशू यांच्या तुफान भरीमारापुढे हे बिचारे इंडियावाले
तगून तगून किती तग धरतील हे आपल्याला बघायचे आहे. म्हणूनच तुम्हीही बघा, आम्हीही बघू. बाकी नेतीच्या मनात काय आहे हे कोणाला ठाऊक असेल असे आम्हाला वाटत नाही. म्हणूनच तुम्हारी भी जय जय, हमारी भी जय जय. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.